इसवी सन 18व्या शतकापासून ज्या शहराने ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपलाय आणि शिवपार्वतीच्या प्रेमाने पावन झालेलं हे शहर ते म्हणजे वाराणसी। या शहराने मराठ्यांचं साम्राज्य बघितलंय आणि हजारो मंदिरांचं निर्माण सुद्धा बघितलंय। अशा प्रकारे सुंदर आणि गंगा नदीच्या तीरावरती वसलेलं हे आहे वाराणसी शहर, काशी आणि बनारस। हर हर महादेव मित्रांनो, मी सचिन भालेराव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि मी निघणार आहे आता काशी विश्वनाथ बाबा महादेव यांच्या दर्शनासाठी। सकाळपासून म्हणजे 4 वाजल्यापासूनच जेव्हा आरती होते, गंगा आरती, तेव्हापासूनच भोलेबाबांच्या दर्शनासाठी रांग लागते। त्यामुळे लवकरात लवकर जाऊन रांगेत लागून काशी विश्वनाथांचं दर्शन घ्यायचं आहे। सो त्यामुळे थोडं लवकर उठलो आहे। झोप पण झाली नाही आहे पूर्ण, कारण रात्री ऑलमोस्ट 12 वाजता झोपलो आणि परत सकाळी 4:30ला उठलो आहे। सो लेट्स गो। ही घेतलेली मी पूजेची थाली, ह्यामध्ये आहे भांग आणि बाकीचं साहित्य, आणि यांच्याकडे लॉकर फॅसिलिटीसुद्धा आहे। त्यामुळे तुम्ही इथे चप्पल, शूज जे काय असेल ते तुम्ही इथे ठेवू शकता। मी जाणार आहे गेट नंबर 4 मधून आतमध्ये। तर फोटोशूट फक्त इथे अलाव आहे, जे की गेट नंबर 4च्या बाजूला आहे। आणि इथे असलेली सिक्युरिटी बघा, खूप जास्त टाईट सिक्युरिटी आहे। काहीच अलाव नाही आहे, कॅमेरा नाही, डिजिटल वॉच नाही, बाकी काहीच नाही। मंदिराच्या बाहेर असलेले एवढे स्टॉल्स आहेत इथे। मी आज दर्शन घेतलं या गेटमधून, गेट नंबर 4 मधून। आतमध्ये काहीच अलाव नाही आहे। तर मित्रांनो, काशी विश्वनाथ बाबांचं दर्शन झालं आहे माझं। जवळपास पाऊण तास लागला आहे मला। आणि आता इथनं मी चाललो आहे मणिकर्णिका घाटाकडे, कारण दशाश्वमेध घाट आणि मणिकर्णिका घाट याच्या मधात आता भिंत बांधली आहे। कारण याआधी जाता यायचं इकडून तिकडे तिकडून इकडे, पण आता भिंतीमुळे 2 वेगळे घाट झाले आहेत। त्यामुळे आता डायरेक्ट मणिकर्णिका घाटावरती जाणार आहे। असं आहे सगळं। आणि हे आहे ते गेट नंबर 4 जिथनं मी एंटर झालेलो, आणि 15 ते 20 मिनिटात माझं दर्शन झालं, कारण सकाळी सकाळी गर्दी कमी राहते। मित्र, मणिकर्णिका घाटाचं दर्शन घेण्याआधी तुम्ही आता दर्शन घ्या काल अटेंड केलेल्या गंगा आरतीचं। आता मी हॉटेलवरून निघालेलो आहे दशाश्वमेध घाटासाठी, आणि इथे काका बोलतात की जवळपास 20-25 मिनटं लागतील जायला। आणि तिथे आरती होते, गंगा आरती 6:30 वाजता, जे की आपल्या भारतभूमीमध्ये खूप जास्त एक पवित्र मानल्या जाते ती आरती। आणि ती आरती मी आज कव्हर करणार आहे आपल्या ब्लॉगमध्ये। सो हा सगळा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप नवीन असणार आहे आणि पहिल्यांदा असणार आहे, त्यामुळे खूप जास्त एक्सायटेड आहे। चला जाऊया। जसा जसा गंगा नदीच्या जवळ जातोय तशी तशी उत्सुकता वाढत चालली आहे। मित्र हो, एवढ्या गर्दीच्या ठिकाणी सुद्धा जर मनाला शांती जर मिळत असेल तर ते आहे हे दशाश्वमेध घाट। गंगा तीरावरती असलेलं हे घाट आहे जिथे गंगा आरती होती। जवळपास 45 मिनिटे चालणारी गंगा आरती ह्यासाठी खूप दूरदूरून लोक येतात। आणि मी आत्ता बघितलं आहे की परदेशी नागरिक सुद्धा इथे खूप सारे आहेत। आपण जे म्हणतो ना की परदेशी पर्यटक जे राहतात ते फक्त गोव्यासाठी येतात किंवा अजून कुठल्या ठिकाणी येतात, तर ते ह्या काही दिवसांमध्ये चेंज होताना दिसत आहे।
हरिद्वार असेल, ऋषिकेश असेल, केदारनाथ असेल, गंगा आरती असेल किंवा वाराणसी असेल, या ठिकाणी सुद्धा आपल्याला परदेशी पर्यटक पाहायला मिळतात, जे की खूप चांगली गोष्ट आहे। आणि जशी गंगा आरती दशाश्वमेध घाटावरती होते, तशीच गंगा आरती बाजूलाच असलेल्या 80 घाटावरती सुद्धा होते। प्रेम से बोले श्री वृंदावन बिहारी लाल की। गंगा तरंग रमणीय जटा कलापम गौरी निरंतर विभूषितवा। नर नाग
चंद्रशेखराय दिव्यांबराय दिगंबराय नमः शिवाय संभ्रममन्निलिम्पनिर्धरि विलोलपट्टपावके ईश्वर चंद्रशेखरि सतीसतीन्दित गिरिवारा मंडित भंगे पतितोद्धारिणे शांत विभंगे विभूषितानांगरितोत्तमांगा सद्भक्ताने कदनाति भंगा मनोहर तुंगतल तरंगा गंगा ममांगान्यमली करोतु गंगा ममांगान्यमली पंकज से जहाँ भागे रखे तपके हमारे बाबा विश्वनाथ की जय अन्नपूर्णा माता की जय लक्ष्मी माता की जय नाना सुगंध पुष्पाणि तर अशा प्रकारे गंगा आरती संपन्न झालेली आहे. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.